पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। डिग्रस पोलीस ठाण्यात पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक पंकज दाभाडे यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणी पत्रकार अजित पाटील महेंद्रे यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षकाकडे 25 जुलै 2026 रोजी लेखी तक्रार दाखल केली असून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। माहितीनुसार 24 जुलै 2026 रोजी दिग्रस पोलिसांची रेतीची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारा ट्रक पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार अजित पाटील महेंद्रे हे सहकारी पत्रकार अशोक जाधव यांच्यासह अधिकृत माहिती घेण्यासाठी दिग्रस पोलीस ठाण्यात गेले होते। त्यावेळी ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या दालनात चर्चा सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक पंकज दाभाडे यांनी पत्रकाराला तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। माहिती मागणे हा पत्रकाराचा घटनात्मक अधिकार आहे, मात्र अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास झाला असे पत्रामध्ये अजित पाटील महेंद्रे यांनी नमूद केले आहे। तक्रारीत पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत। PSI पंकज दाभाडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, पत्रकारांच्या कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांकडे कठोर उपाययोजना कराव्यात, घटनेची सखोल चौकशी करून तक्रारदाराला लेखी उत्तर द्यावे, सत्यता पडताळणीसाठी CCTV फुटेज सुरक्षित ठेवून तपासणी करावी। या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री पोलीस महासंचालक यांनाही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, वेद न्यूज चॅनल, डिग्रस।